नमस्कार, आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी। रुको जरा, सबर करो। हो, माहिती आहे मला, कारल्याची भाजी ही खूप साऱ्या लोकांना आवडत नाही, पण ज्यांना आवडत नाही त्यांनी ही भाजी नक्की ट्राय करा। 100% गॅरंटी देऊन सांगते, कारल्याची भाजी तुमची फेवरेट बनेल। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी अर्धा किलो कारले घेतलेले आहे आणि कारले धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला कारले छान पातळ असे कट करून घ्यायचे आहे। कारले कट झाल्यानंतर इथं मी कारले ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि याच्यावरती आपल्याला 2 ते 3 टीस्पून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कारल्यांना छान मीठ लावून घ्यायचं आहे। मीठ लावल्यानंतर 10 ते 15 मिनिट कारले आपल्याला असेच ठेवायचे आहे। A few minutes later 15 मिनिट झालेले आहे। आता तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे आपल्याला कारल्यांना पाणी सुटेपर्यंत हाताने छान चोडून घ्यायचे आहे आणि या प्रकारे हाताने दाबून त्यातील जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे आणि कारले छान पिळून घ्यायचे आहे। या प्रकारे आपल्याला सर्व कारल्यातील जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। तर इथं मी कारले पिळून घेतलेले आहे। आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून कारले छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। जोपर्यंत आपले कारले फ्राय होत आहे तोपर्यंत इथं आपण कारल्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी तिळाचं कूट बनवून घेऊ। तीळ मी आधीच भाजून घेतलेली होती। तर आपलं तिळाचं कूट तयार झालेलं आहे। व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे कारले आपल्याला छान क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहे। या प्रकारे कारले खायला खूप अप्रतिम लागतात। आपण कारलं खात आहे असं जाणवतच नाही, वेपर सारखेच आपल्याला हे खायला लागतात। माझा मुलगा तर असे तळलेले कारले वेपर्स म्हणूनच खातो। या प्रकारे आपल्याला सर्व जे कारले आहे ते तळून घ्यायचे आहे। त्यानंतर मी कढईतील सर्व तेल काढून घेतलं आणि कढईमध्ये सर्व कारले टाकून घेतले। त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, अगदी थोडंसं मीठ आणि आवडीनुसार तिळाचं कूट आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला हे लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे तिखट यामध्ये घातलं ते व्यवस्थित फ्राय होईल, तिखटाचा कच्चेपणा यामध्ये राहणार नाही। 2 मिनिट झालेले आहे। तर आपलं कडू नसणारं अतिशय टेस्टी असं कारलं तयार झालेलं आहे। तुम्ही हे कारलं टिफिनमध्ये देऊ शकता किंवा साईड डिश म्हणून पण खाऊ शकता किंवा फक्त कारलंही खाऊ शकता। इतकं छान हे कारलं बनते। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।